लढत आपण पाहतोय यजमान संघ कालिका माता उपालेवाडी वर्सेस कालिका माता उपालेवाडी वर्सेस मुसाड चांदीवाडी या दोन संघामध्ये क्वार्टर फायनलची लढत आपण मैदानात पाहू शकाल। 4 षटकांची ही लढत आहे, तर स्पीड अप करायचं आहे, लगेच सामन्याला सुरुवात करा। सलामीची जोडी आपण मैदानात पाहू शकाल, मुन्ना आणि स्वप्नील। तर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक टाकण्यासाठी देखील गोलंदाजी मार्कवर अक्षय गोलंदाजी मार्कवर देखील सज्ज होतोय। पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकात कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होतील फलंदाज मुन्ना आणि स्वप्नील। पाहायचे कशा पद्धतीने गोलंदाजी देखील पाहायला मिळेल अक्षय याची, पाहायचे कशा पद्धतीने तो देखील गोलंदाजी करेल। 24 चेंडूंचा हा खेळ पहिला डाव असेल। पाहायचंय 24 चेंडू मध्ये कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होतील। नाणेफेक हरल्यानंतर इथे प्रथम फलंदाजी करत असताना कालिका माता उपालेवाडी हा संघ, तर सलामीची जोडी मुन्ना आणि स्वप्नील। स्ट्राइक वर असेल मुन्ना, नॉन स्ट्राइक वर स्वप्नील। वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक टाकण्यासाठी अक्षय देखील पंचांच्या डावीकडून सज्ज झालाय। तर पाहायचं पॉवर प्लेचं षटक आहे, पहिला चेंडू क्वार्टर फायनलची लढत। पाहायचं कुठला संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचेल। पहिला चेंडू पाहायचंय मुन्नासाठी, ते पाहायचं अतिशय चांगला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही। पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज अक्षय। अतिशय चांगली गोलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून केली गेली, मागच्या 2 सामन्यात देखील चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण हाताळली। तर पाहायचं दुसरा चेंडू पंचांच्या डावीकडून मारा करतोय, समोर असेल फलंदाज मुन्ना। पाहायचं मुन्ना देखील कशा पद्धतीने फलंदाजी करेल। पाहायचं लोअर फुलटो चेंडू होता, चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेने, एक धाव पळून काढल्याचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, ते मात्र दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते। 2 धावेने संघाचं खातं खोलतोय आणि स्वतः देखील खातं खोललं जाते बिनबाद 2 धावा। 2 चेंडू आतापर्यंत अक्षयने हाताळले, 2 धावा इथे खर्च केल्यात। अतिशय चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक आहे, कुठलाही मोठा फटका मारण्यात रूप मात्र इथे दिला जात नाही। तोच गोलंदाजी मार्कवर अक्षय तिसरा चेंडू टाकण्यासाठी। इथे पाहायचं अतिशय चांगला चेंडू म्हणावा लागेल, चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी मात्र घेतली आणि चेंडू मात्र निर्धाव होत असताना आपण मैदानात पाहू शकाल। 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत, अतिशय चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून। पॉवर प्लेच्या षटकात कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळावी याचं प्रात्यक्षिक उत्तर आपण मैदानात पाहतोय। 3 चेंडू मध्ये 2 धावा इथे खर्च केल्यात, अतिशय संत गतीचं क्रिकेट आपण मैदानात पाहू शकाल। 3 चेंडू आतापर्यंत मुन्ना याने फेस केलेत आणि 2 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले। चौथा चेंडू पंचांच्या डावीकडून अक्षय गोलंदाजी मार्कवर सज्ज। इथे पाहायचं औपचारिक चेंडू तटवला जातोय, ते मात्र खराब क्षेत्ररक्षण केलं जातंय। चेंडू चाललाय दणदण करीत, ते मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणामध्ये 3 धावा इथे काढण्यात आतापर्यंत यशस्वी झाले। धाव संख्येत मात्र 3 धावेने भर होते, धाव संख्या होते गडी बाद 5 धावा। 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, मात्र अतिशय चांगली गोलंदाजी मात्र क्षेत्ररक्षणाकडून चूक होत असताना आपण पाहू शकाल। मैदानात क्षेत्ररक्षण मात्र खराब क्षेत्ररक्षण करत असताना 1 धावेच्या ठिकाणी मात्र इथे 3 धावा इथे मोजावे लागतायत। गोलंदाज अक्षय याला पाहायचंय, अजूनही 2 चेंडूचा खेळ असेल, पॉवर प्लेचं षटक आहे, P1चं षटक। 5वा चेंडू टाकण्यासाठी पंचांच्या डावीकडून देखील सज्ज होतोय। पाहायचंय कशा पद्धतीने अक्षय देखील गोलंदाजी करेल। अतिशय चांगला चेंडू, ते पाहायचं रनआउटची संधी आहे, इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते। 5वा चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज अक्षय। पाहायचंय अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल पॉवर प्लेच्या षटकातील, तर पाहायचं कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होतील। तर शेवटचा चेंडू आहे, पाहायचंय अक्षयचा पंचांच्या डावीकडून मारा करतोय स्वप्नील साठी, इथे मात्र मोठा फटका येतोय। चेंडू हवेत आहे, चेंडू मात्र नो मॅच लाईन मध्ये पडतोय, चेंडू चाललाय 4 धावेंसाठी। धाव संख्येत मात्र 4 धावेने भर होते, धाव संख्या होते
तर पाहिजे अजूनही या डावातील 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 18 चेंडूमध्ये कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होतील. हॅलो, दिनांक उद्या 1/5/2022 या ठिकाणी रमेश भाऊ कोरगावकर साहेब आमदार भांडूप तसेच उमेश माने साहेब नगरसेवक भांडूप यांचं उद्या या ठिकाणी आगमन होत आहे. तसेच दिवाचे नगरसेवक माननीय शैलेशदादा पाटील यांचे देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे आमदार रमेश दादा पाटील हे देखील आगमन होणार आहेत. इथे पाहिजे मोठा फटका येते. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र मुन्ना याची खेळी संपुष्टात येते. मुन्ना याच्या रूपाने पहिला हादरा बसतोय. ते मात्र पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यशस्वी झालाय मदन. अतिशय चांगली गोलंदाजी मदनच्या माध्यमातून देखील केली जाते. तर पाहायचंय मदन दुसरा चेंडू टाकण्यासाठी पंचांच्या डावीकडून मारा करतोय. समोर असेल फलंदाज तर दुसरा चेंडू पाहायचंय. नवीन फलंदाज पंचांकडून कुठलाही इशारा येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे मात्र दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज मदन. तर रोहित स्ट्राईक रेंजवर आपण पाहतोय. एकच्या दिशेने चेंडू तटवला जातो. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धाव संख्येत एका धावेने भर होते. धाव संख्या होते 11 धावा इथे फलकावरती लागल्या जात आहेत. तर स्पीडअप करायचं आहे. तर 10 धावा दुहेरी आकड्यामध्ये इथे जात असताना कालिका माता उपालेवाडी हा संघ तर 10 धावा इथे काढण्यात आतापर्यंत यशस्वी झाले. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील चौथा पंचांच्या डावीकडून मारा करतोय. इथे पाहिजे ऑब्झर्वेशन अतिशय चांगला फटका. चेंडू चाललाय दन करीत 4 धावांसाठी. धाबेने संघ पुढे सरकला. संख्येत भर होते. 14 धावा. एक गडी बाद 14 धावा. तर पाहायचं स्वप्नील कशा पद्धतीने फलंदाजी करेल. इथे पाहायचं जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. इथे मात्र स्वप्नील याची खेळी संपुष्टात येते. दुसरा गडी बाद होतोय स्वप्नीलच्या रूपाने. डीजे संघाला आणि 2 गडी बाद 10 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 5 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय गोलंदाज मदन. तर पाहिजे मदन याचा शेवटचा चेंडू असेल. तर नवीन फलंदाज विनायक. तर विनायक पाहिजे कशा पद्धतीने इथे पाहिजे ऑफच्या दिशेने चेंडू तटवला जातो. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं केलं जात आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकानंतर धाव संख्या होते 2 गडी बाद 10 धावा. 14 धावा. 2 गडी बाद 14.
संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी रघु देखील गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डावीकडून मारा करेल. पाहायचंय कशा पद्धतीने गोलंदाजी करेल रघु. समोर असेल फलंदाज रोहित. इथे पाहायचा चेंडू हवेत आहे. इथे मात्र गडी बाद होतोय. तिसरा गडी बाद होतोय रोहितच्या रूपाने. यशस्वी झालाय गोलंदाज रघु. पाहायचंय तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी रघु देखील मार्कवर पंचांच्या डावीकडून मारा करेल. तो पाहायचंय रघु कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे देखील पाहण्यासारखं असेल. इथे पाहायचं लॉंगऑफच्या दिशेने चेंडू चाललाय. चेंडू नोमॅन्स लाईन मध्ये पडेल. तोपर्यंत एक धाव मात्र घेतली जाते. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतं. धाव संख्येत एका धावेने भर होते. धाव संख्या होते 3 गडी बाद 15 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू आतापर्यंत टाकण्यात यशस्वी झालेत आणि 1 धाव खर्च केली. एक गडी बाद करण्यात यशस्वी झालाय रघु. पाहायचं इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. पंचांकडे दाद मागितले जाते मात्र पंचांकडून स्पष्ट नकार येतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय. अतिशय चांगली गोलंदाजी रघुच्या माध्यमातून देखील केली जाते. तर पाहायचं इथे मात्र गडी बाद होतोय. चौथा गडी बाद होतोय. अमित पाहू शकाल मैदानात जात असताना रघु अजूनही गोलंदाजी मार्कवर देखील सज्ज आहेत. अजूनही या डावाच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव संख्या मात्र 15 धावा. 4 गडी बाद 15. तर 4 गडी बाद 15 धावा इथे फलकावरती लागल्या जात आहेत. रघु चौथा चेंडू पंचांच्या डावीकडून मारा करेल. समोर असेल फलंदाज नवीन फलंदाज अमित. पाहिजे अमित कशा पद्धतीने फलंदाजी करेल. अशा असतील मोठमोठे फटके मारावे लागतील. इथे पाहायचंय कॉर्नरच्या दिशेने चेंडू चालला. 1 धाव मात्र काढण्यात यशस्वी होत आहेत. एका धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतंय. धाव संख्येत एका धावेने भर होते. धाव संख्या होते 16 धावा. 4 गडी बाद 16. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू रघु याने हाताळले. 2 गडी बाद केले आणि 2 धावा इथे खर्च केल्यात. 5वा चेंडू रघु याचा पंचांच्या डावीकडून मारा करेल. इथे पाहिजे मोठा फटका येतोय. बिग हिट केलाय. साऊंड येतो. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. 6 धावेसाठी. धाव संख्येत 6 धावेने मात्र भर होईल. धाव संख्या होते 22 धावा. 4 गडी बाद 22. गोलंदाजी मार्कवर रुपेश गोलंदाजीसाठी देखील सज्ज होतोय. तर पाहायचंय कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. स्ट्राईकवर असेल अमित. धाव संख्या मात्र 3 षटकानंतर 22 धावा. 4 गडी बाद 22.
तर शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक 6 चेंडू निर्वाणित पहिल्या डावातील बाकी आहेत. पाहायचं 6 चेंडूत कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होतोय अमित. रुपेशचा पहिला चेंडू इथे पाहायचा अतिशय चांगला चेंडू ब्लॉकल पद्धतीचा चेंडू होता. इथे मात्र इथे पाहायचं ऑफच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावेने इथे संघ पुढे सरकेल. धाव संख्या होते 24 धावा. 24 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहायचंय रुपेश याने 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि 2 धावा इथे खर्च केल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24 धावा इथे फळकावरती लागल्या जात आहेत. पाहायचंय कालिका माता उप्पालेवाडी या संघाच्या अमितकडे आशा असतील. पाहायचं 4 चेंडू मध्ये कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होतोय. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र किरण याची खेळी देखील संपुष्टात येते. 6वा गडी बाद होतोय किरण याच्या रूपाने. तर नवीन फलंदाज राकेश नॉन स्ट्राईक वर आपण पाहू शकाल. तर पाहायचंय कशा पद्धतीने इथे फलंदाजी केली जाईल. राकेशच्या माध्यमातून अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रुपेश गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डावीकडून मारा करतोय. ते पाहायचं ऑफच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. एक धाव मात्र काढण्यात यशस्वी होत आहे. धाव संख्येत एका धावेने भर होते. 6 गडी बाद 25 धावा. तर पाहायचं अमित अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातील. पाहायचं 2 चेंडूत कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होत आहेत. रुपेशचा 5वा चेंडू इथे पाहायचं जोरकस मारण्याचा प्रयत्न होतो. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. अजूनही शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावातील. धाव संख्या आहे 25 धावा. पाहायचं अजूनही शेवटचा चेंडू निर्वाणित आहे. कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होत आहेत. फलंदाज अमित पाहायचं या चेंडूवर जर मोठा फटका आला तर समानधारक धाव संख्या होऊ शकते. मात्र पंचांकडून व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. एका धावेने संघ पुढे सरकेला. धाव संख्या मात्र 26 धावा. 26 धावा. पाहायचंय शेवटचा चेंडू आहे रुपेशचा. इथे पाहायचं लेगच्या दिशेने चेंडू तटवला जातो. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरे धावेवरती मात्र गडी बाद होतोय. 7वा गडी बाद होतोय. 7 गडी बाद.
एक मॅच आपल्याला खेळवायची आहे, स्पीड करायचं आहे. तर स्पीडअप करायचं आहे. अजूनही उपांत्य फेरीची लढत आपल्याला खेळवायची आहे, तर स्पीडअप करा. स्पीडअप करा, विनंती करतो. अजूनही एक सामना खेळवायचा आहे, स्पीडअप करायचा आहे. तर स्पीडअप करा, विनंती करतोय. सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. अक्षय आणि मदन वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. अमित गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय पॉवर पेचे षटक टाकण्यासाठी. तर पाहिजे 28 धावांचं लक्ष, 24 चेंडू आणि 28 धावा. मात्र लक्ष मात्र सोपं आहे, मात्र सांगणं मात्र भाग्यीत नाही कुठला प्राप्त करेल. पाहिजे क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आपण मैदानात पाहतोय. 24 चेंडू 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे पाहायचंय अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यशस्वी होतोय. तर मात्र समीकरण असेल 23 चेंडू आणि 28 धावेची गरज असेल. समोर असेल फलंदाज अक्षय, नॉन स्ट्राईकला मदन. पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करेल अक्षय. इथे मात्र पुन्हा एकदा इथे मात्र पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र पंच स्पष्ट नकार देत आहेत आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज अमित. पाहिजे फलंदाजी करत असताना मात्र थोडासा स्ट्रगल करत होता, मात्र गोलंदाजी करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी. इथे पाहिजे पुन्हा एकदा आपल्या दिशेने चेंडू तटवला जातो. इथे मात्र बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी होतोय. अतिशय चांगली गोलंदाजी करा, पॉवर पेचं षटक आहे आणि 3 चेंडू मात्र एकही धाव मात्र इथे खर्च करत नाही. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अमितेची. पाहायचं आता मात्र समीकरण 21 चेंडू 28 धावेची गरज. पाहायचंय अमितेचा 4था चेंडू. ते मात्र गती परिवर्तन केलं जात आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. 4 धावेंसाठी धाव संख्येचं खातं खोललं जात आहे, स्वतःच देखील खातं खोलतोय बिनबाद. आणि 4 धावा इथे खर्च करतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. 5वा चेंडू अमितेचा अक्षयसाठी. पुन्हा एकदा जोरदार मारला होतो. चेंडू मात्र चाललाय आउट ऑफ द पार. 6 धावेंसाठी धाव संख्येत 6 धावेने मात्र भर होते. धाव संख्या शिल्लक असेल. 5 चेंडू आतापर्यंत टाकले, 10 धावा इथे खर्च केल्यात. तर पाहायचे काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू चाललाय. 1 धाव इथे काढली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावेने संघ पुढे सरकेल. धाव संख्येत 2 धावेने मात्र भर होते. धाव संख्या होते एका षटकानंतर बिनगडी बाद 12 धावा. 18 चेंडू 16 गरज. 18 चेंडू 16 धावा. पाहिजे 18 चेंडू आणि 16 धावेची गरज. वैयक्तिक पहिलं सांघिक दुरुस्त षटक टाकण्यासाठी देखील गोलंदाजी मार्कवर गणेश गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. मदन साठी पाहिजे मदन कशा पद्धतीने फलंदाजी करेल. अतिशय चांगला खेळाडू आहे, टाकूर फलंदाज.
पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करेल इथे पाहिजे मोठा फटका येतो चेंडू हवेत आहे चेंडू खाली इथे मात्र वन बाउन्स 4 धाब्यांसाठी चेंडू चाललाय धाव संख्येत 4 धाब्याने भर होते धाव संख्या अजूनही जिंकण्यासाठी मात्र 12 धावेची 17 चेंडू आणि 12 धावा तर पाहिजे मतदान कशा पद्धतीने फलंदाजी करेल आपल्या संघाला विजयापर्यंत न्यावं लागेल पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करतोय गणेश गोलंदाजी मार्कवर इथे पाहायचंय जोरकस मारण्याचा प्रयत्न होतोय पंचांकडून इशारा येतो व्हाईट बॉलची घोषणा केली जाते अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकतोय धाव संख्या होते 17 धावा अजूनही 11 धावेची गरज असेल 17 चेंडू आणि 11 धावेची गरज गणेश गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजवीकडून मारा करतोय तर पाहायचंय इथे मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न होतो चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही निर्धाव चेंडूची सांगता होते वारंवार मदनच्या बॅट मधून अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय सरळ बॅटीने जर धावा येत असतील तर अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा मात्र कुठलाही प्रयत्न करता कामा नये मात्र इथे अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय मदनच्या रूपाने पाहायचंय गणेशचा तिथे मात्र पुन्हा एकदा वारंवार अक्रॉस क्रिकेट खेळताना आपण पाहतोय मदन याला मात्र चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकण्यात यशस्वी झाला गोलंदाज गणेश 3 चेंडू हाताळलेत आणि 5 धावा इथे खर्च केल्यात एक वाईटच्या स्वरूपात आणि एक चौकार तर पाहायचं चौथा चेंडू गणेशचा पंचांच्या उजवीकडून मारा करेल समोर असेल मदन पाहायचं मदन देखील कशा पद्धतीने फलंदाजी करतोय पाहायचंय इथे मात्र मोठा फटका येतो चेंडू चाललाय आउट ऑफ द पार 6 धाब्यांसाठी धाव संख्येत 6 धाब्याने भर होते धाव संख्या होते दोन्ही 5 धावेची गरज आहे अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा पाहिजे 2 चेंडू गणेश कशा पद्धतीने हाताळण्यात यशस्वी होतोय 5वा चेंडू गणेशचा पंचांच्या डावीकडून मारा करेल मदनसाठी तर अजूनही 5 धावेची गरज आहे पाहिजे 5 धावा कशा पद्धतीने मदन पूर्ण करेल हे देखील पाहण्यासारखं असेल पाहायचं गणेश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालाय 5वा चेंडू टाकण्यासाठी दुसऱ्या षटकातील इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होतोय मात्र एक धाव इथे काढण्यात यशस्वी होत आहेत एका धावेवर इथे समाधान मानावं लागेल अजूनही 4 धावेची गरज असेल शेवट असेल दुसऱ्या षटकातील तर पाहायचंय कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होत आहेत अक्षय स्ट्राइक वर आपण पाहू शकाल दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू 4 धावेची अजूनही गरज आहे तर पाहायचंय 4 धावा अक्षय कशा पद्धतीने पूर्ण करेल पंचांच्या डावीकडून मारा करेल तर पाहायचंय पंचांच्या डावीकडून मारा करतोय इथे पाहायचंय रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय इथे मात्र चेंडू चाललाय 4 धावेसाठी धाव संख्येत 4 धावेने भरते आणि